बोडो शांतता करारानंतर आसाममध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता निमाला असून हजारो युवकांनी हिंसेचा मार्ग त्यागून ते मुख्य प्रवाहात परतल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। 2 दिवसांच्या आसाम दौऱ्यादरम्यान बागुरुंबा ध्वाऊ या पारंपरिक बोडो सांस्कृतिक उत्सवात ते आज बोलत होते। या करारानंतर विश्वास पुनर्स्थापित झाल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रतिभावान बोडो युवक आज आसामचे सांस्कृतिक दूत बनत आहेत। क्रीडा क्षेत्रातही बोडो युवक नाव कमावत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। आसामची कला आणि संस्कृतीला व्यापक मंच मिळावा, देश परदेशात स्थान मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। बागरुंबा ध्वाऊ हा केवळ उत्सव नव्हे तर बोडो परंपरेचा सन्मान करण्याचं, या समाजातल्या थोर व्यक्तींचं स्मरण करण्याचं माध्यम असल्याचं पंतप्रधान म्हणाले। बोडो समुदायाच्या 10,000पेक्षा जास्त कलाकारांनी या कार्यक्रमात एकत्रित नृत्य सादर केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आसामची राजधानी गुवाहाटी इथे रोड शोही झाला। यासाठी लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती। उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान नागाव जिल्ह्यातल्या काझीरंगा उन्नत मार्गिका प्रकल्पाचं भूमिपूजन करतील। कालियाबोर इथे पंतप्रधानांची सभाही होणार आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूच्या